भाऊचा लहान भाऊ म्हणून पण येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की आपण वेळात वेळ काढून आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. दोनचा पहिला चेंडू सुंदर फटका खेळ आहे. वाईट श्लोकामच्या दिशेने चेंडू जातोय आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी गेलाय आणि 2 धावाने आनंदचं खातं खोललं गेलेलं आहे. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळाने जगभरातील कोट्यावधी क्रीडाशौकीरांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवले. चिकाटी, समर्पण, जिद्द, संघभावना या सर्व गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या. सुरेख फटका, सुंदर टायमिंग, चेंडू खेळला लॉंग ऑनला. अतिशय आकर्षक असा फटका. आनंदची बॅटिंग खूप चांगली आहे, तंत्र खूप चांगलं आहे. विशेष करून ऑफ्टरला थोडासा बाहेर चेंडू थोडीशी वाट बघितली आणि त्यानं वाईडिश लोकांना खेळला होता. आता थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता आणि फ्लाईट दिलेला चेंडू होता. पुढे सरसावत आनंद एक सुंदर फटका खेळला लॉंग ऑनच्या दिशेनं. धावसंख्या 4. टॉस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने खेळ आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय परंतु कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक 2 आहेत, त्यामुळे 2 धावा मिळतील. या 2 धावाने आनंद पोहोचलाय 6 वरती. धन्यवाद प्रशांत सर. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, लीगचे जे मॅचेस आहेत, फर्स्ट मॅच होणार आहे टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. इनिंग ब्रेकमध्ये आपण इथे टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सनी रेडी राहायचं आहे टॉससाठी. स्लोवर टाकलाय परंतु पहा लेग कटर चेंडू आहे निवृत्तीचा. सुरेख गोलंदाजी आणि बॅट्समॅन जर शफल झाला ना तर थोडासा या ठिकाणी फायदा जो आहे तो गोलंदाजाला मिळतो. 4 चेंडूचा खेळ. धावसंख्या मैदानावरती आपण बघितलं तर 6 झाली. फटका चांगला आहे, सुंदर आहे. ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने चेंडू पण लॉफ्ट केलाय. 2 धावा मिळतील आनंदला. शानदार बॅटिंग. हे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. आपण पाहतोय सरळ बॅटने जास्त फटके तुम्हाला खेळावे लागतील. धावसंख्या 8 धाबा दाबलकावरती. आनंदच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 चांगले फटके बघायला मिळालेत. सुंदर बॅटिंग त्यांनी केले. खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. MS धोनीचा शांत शहाणपणा, विराट कोहलीचा आवेगपूर्ण उत्साह, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवागची प्रचंड आक्रमकता, AB डिव्हिलियर्स सूर्यकुमारची विस्मयकारक फलंदाजी, बुमराचे घातक यॉर्कर आणि क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची क्रिकेटमधली सभ्यता. वाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर आणखीन एक धाव मिळेल. सादिक भाई डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू केलाय, अर्थात या 2 धाबा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू केलाय, त्यामुळे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली. धावसंख्या 10. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू दिशांवर सुरुवातीला बघा आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी झाली निवृत्तीकडून. तिथे काही देखणे फटके, अगदी दर्जेदार बॅटिंग झाली, परंतु त्यानंतर आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी झालेली आहे आणि आता एक चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलेला आहे. धावसंख्या 11. सुंदर फटका लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनेल का? निश्चितच या स्पर्धेमधला पहिला षटकार आनंदच्या बॅट मधनं कडक फटका. काय फटका खेळलाय. रेश्मा मयेकर आमच्या बरोबर आहेत. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, लालबाग प्रीमियर लीग मध्ये पहिला षटकार ठोठवण्याचा मान जातोय आनंदच्या नावावरती. बेहतरीन बल्लेबाजी. बेहतरीन. नक्कीच विनंती असेल, गेटवरती जितके लोक उभे आहेत आपल्यासाठी जागा बनवलेली आहे बसायची, तर कृपया करून बसून घ्यायचंय. गेटच्या समोर जितके लोक उभे आहेत विनंती असेल आपल्याला एकदा बसून घ्यायचंय. अतिशय आकर्षक बॅटिंग. धावसंख्या झाली एकूण 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्वप्नमय सुरुवात झाली या ठिकाणी मीडियाच्या बी संघाची. तुम्ही टॉस पराभूत झालात पण आत्मविश्वास प्रचंड आहे आणि तुम्हाला जे हवंय ते मैदानावरती मिळाले. बॅटिंगच करायची होती, त्यामुळे मनासारखी बॅटिंग इथं आनंद केले. त्यामुळे मीडिया बी संघाला पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अगदी स्वप्नमय सुरुवात झालेली आहे. राजू इनामदार स्ट्रायकर इनाम. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गिरीश कांबळे. चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. इतकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यामुळे 1 धाव मिळणार आहे. खरं तर चेंडू हवेत होता. रेश्मा मयेकर आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत. या संपूर्ण भारतामधील सुप्रसिद्ध अँकर रेश्मा मयेकर, स्वागत आहे आपलं.
धन्यवाद प्रशांत सर. आणि प्रशांत सरांचा आवाजही आपण सुप्रीमो असू दे, इंडिया कप असू दे, क्रिकॉन कप असू दे किंवा मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट आणि सोबतच इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा ज्यांनी गाजवलेलं आहे, प्रशांत आदवडे सर, लालबाग नगरीत आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा थरार या ठिकाणी रंगतो आहे. राजू ऑन स्ट्राइक. आकुंडा पदाचा फटका चांगला खेळलाय. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत सिक्सर राजू, वाह राजू वाह. जॉन्टी रोड्स मैदानावरती आहे राजू. ओ हो राजू, आकुंडा बंदा चेंडू आहे, पण राजूला आणखीन मला म्हणावं लागेल, राजू बन गया जेंटलमॅन. सभ्य माणसाचा खेळ आहे, त्याला कुठे खेळायचं माहिती आहे. आकुंडा बंदा चेंडू, त्याने अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे या ठिकाणी बॅटिंग केले. आकुंडा बंदा चेंडू होता पहिला, त्यानं लॉकॉनच्या दिशेने खेळला, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. अगदी हा चेंडू ब्रिज वरती गेलाय. राजू अनुभव खेळाडू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती लालबाग प्रीमियर लीग 2025 च्या 6व्या पर्वाचा खेळ या ठिकाणी रंगतोय. नक्कीच. आणि जर्सी सुद्धा पाहू शकता. एक टीम असं वाटतं की मुंबई इंडियन्स आहे आणि दुसरी टीम असं वाटतं की चेन्नई सुपर किंग्स आहे. टायमिंग चांगलं नाहीये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सोडला झेल. अगदी सोपा झेल सोडलाय. म्हणजे हा झेल पकडणं गरजेचं होतं. पकडून काय जिंकतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि झेल सुटल्यानंतर राजूनं निश्वास टाकलाय. गिरगावचा जॉन्टी रोड्स, धाव संख्या 26. आप कहेंगे राजू बन गया जेंटलमॅन. जी हा. आणि आपण नेहमी म्हणतो ना की भाग्य हे बहादूरला साथ देत असतं, तसंच घडलं मैदानावरती राजूच्या बाबतीत. राजू खुश आहे. स्ट्रायकरीला आनंद. धाव संख्या 26 धावा. तंत्र आनंदचं अप्रतिम आहे. मला वाटतं ते पत्रकारिता करतात, मीडियाचं काम करतात, त्याचबरोबर प्रॅक्टिसही करत असतील. अतिशय बेसिक क्रिकेटचे खेळत आहेत. चेंडूच्या मेरिटप्रमाणे, चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करत असताना ऑफ साईडला खेळलेले काही नेत्रदीपक फटके आपण आनंदचे पाहिलेले. स्कोर बोर्डवरती स्कोर झालेला आहे 27 रन्स. आणि ही बोलतात ना, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं रन को. क्या बात है. 7 वाजता 3 धावा. आणि डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. मीडियाच्या डगआउट मध्ये, मीडिया बीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. जिथे फक्त एकच धाव होती, तिथे आनंद आणि राजूनं या 2 धावा आणखीन या ठिकाणी वाढवल्यात. 2चं रूपांतर 3 मध्ये केले आणि आता 3 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 30 धावा धापलकावरती. बिनबाद 30. बिनीचे फलंदाज. नक्कीच. आणि व्यासपीठावरती पाहू शकता आपण, आपले सगळे मान्यवर आपल्यासोबत जॉईन झालेले होते. मिस्टर निलेशजी भोसले, जॉईंट सेक्रेटरी ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन. वेळात वेळ काढून आपण इथे आलात, आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार. आणि आता सर आपल्यापासून रजा घेताना थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि नक्कीच प्रत्येक वर्षी आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो लालबाग प्रीमियर लीगमध्ये. बिनीच्या जोडीने बिंदास बॅटिंग केली आणि पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा. त्यामध्ये राजूची बॅटिंग देखील अफलातून आहे. पण आनंद आज अफलातून बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग केले. गिरगावचा जॉन्टी रोड्स म्हणजे राजू. दुसऱ्या बाजूला मंदारचं येणं अजून बाकी आहे. आणि मंदारला नावही सुद्धा दिलंय, मीडियाचा छावा मंदार चव्हाण. मीडियाचा छावा. मंदारला करावे लागतील धावा. मंदार दमदार खेळ करणार का ते पाहूया यानंतर. सूरज सावंत is the next bowler and Raju on the strike. Scoreboard वरती स्कोर झालेला आहे 30 runs without any loss. आणि हा फसला, पण फसवू शकला नाही. मीडियाचे म्हणजे मीडिया एज संघाचे जे खेळाडू आहेत ते कॅच सोडण्याची प्रॅक्टिस करतात की पकडण्याची करतात, हा प्रश्न पडला मला. जेव्हा इंटरव्ह्यू चालू होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मीडिया ए चे जे टीम प्लेयर्स आहेत ते टीव्हीच्या समोर असतात आणि मीडिया बी चे जे टीम प्लेयर्स आहेत ते टीव्हीच्या मागे असतात. कदाचित ते टीव्हीच्या मागे प्रॅक्टिस करत असतात. त्याच्यात एरवी सगळ्या गोष्टी ते अचूक पकडतात, म्हणजे काय चूक झाली की बरोबर पकडतात, पण झेल पकडणं पण गरजेचं आहे.
लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 आजचा पहिला दिवस ओपनिंग डे. सध्या आपण जरी मैत्रीपूर्वक मीडिया वर्सेस मीडिया मॅच बघत असलो तरी यानंतर लीगच्या 2 मॅचेस आपण पाहणार आहोत ज्या कंपल्सरी आज इथे होणार आहेत. 2 अतिशय महत्त्वाचे सामने असतील. मैदानावरती धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. मीडिया बीचा संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज आणि हे बिनीचे फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत असताना ऑन साईडला चेंडू पूल केलाय त्यामुळे 1 धाव तर निश्चित मिळेल. 2 धावा मिळतात. सादिक राजापूरकर 2 धावाची या ठिकाणी घोषणा करतायत. धावसंख्या आता वाढते. धावसंख्या अतिशय वेगाने वाढत असताना 34 वरती पोहोचले. यानंतर लीगच्या ज्या मॅचेस होणार आहेत पहिली मॅच होणार आहे टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स अँड द नेक्स्ट मॅच बिटवीन पॉवर हिटर्स वर्सेस बॉल ब्लास्टर्स. चेंडूला कव्हरच्या दिशेनं आनंद खेळे 1 धाव घेते. धावसंख्या 35 वरती पोहोचलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगतोय लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा थरा मनोरंजनचा डबल बार. अतिशय सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. राईट अप ओव्हर द विकेट मारा. आकुटपदा चेंडू जॉन्टीला ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू पॅटवरती आला नाहीये आणि एसटी रक्षक या ठिकाणी पडतोय. एसटी रक्षक पडतोय पण सांगतोय मी घडतोय. पडतोय पण घडतोय. मैदानावरती प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा केली जाते पण यश किती मिळते ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली 36. बिरीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी. क्षेत्ररक्षक आहे पकडणार का झेल पकडला. प्रथम जबरदस्त कॅच पकडलाय. आनंद बघा तो कॅच पकडल्यानंतर शेवटी पकडला प्रशांत सर. आनंदचा कॅच पकडलाय ना मग त्यांना आनंद होणारच आहे. कॅच पकडलाय कारण 2 आता खेळाडू आपण बघितले यष्टीरक्षक आणि पॉइंटच येतात. त्याने झेल सोडला होता पण प्रथमेशनं या ठिकाणी सुंदर झेल पकडलेला आहे. राजूची साथ देण्याकरता क्रमांक 3 वरती बॅट्समन राजेश. चार षटकं आहेत आणि 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. 4 षटकांचा सामना. धावसंख्या 36. लीगचे 2 सामने आज खेळवले जाणार आहेत. लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर आपण टेरिस.in वरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती अत्यंत दर्जेदार खेळ पाहतोय. राजू अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना 4 षटकांचा सामना आहे आणि एकदा आपण कन्फर्म करूया 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 ओव्हर्स. ओके 5 षटकांचा सामना. ओके ऑलराईट 5 षटकांचा सामना आहे. गिरीश कांबळे. ओ काय फटका सजवलाय अतिशय सुंदर. कडक कडक राजूच्या बॅट बंद कडक षटकार. षटकार. अकुंडबद्ध चेंडू स्क्वेअरला खेळलाय. 2 धावा मिळतील. कर्णधाराचं स्वागत बघा काय झालं. गिरीशचं स्वागत स्वॅग से करेंगे स्वागत. षटकारांना स्वागत झालं गिरीशचं आणि तरी देखील ते स्माइल करतायत. आता या षटकारांना पुन्हा एकदा राजूचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. प्रशांत सर तुमचंही अगदी दमदार स्वागत झालेलं आहे लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कंट्रोल खूप चांगला आहे राजूचा. आपण तो कुसळी करणार चेंडू टॉप ऑफ द बॉल गेलेत आणि ऑनसाईडला मिड विकेटला खेळलाय. राजू आणि आनंद यांची खासियत आहे त्यांचं तंत्र त्यांची शक्ती आहे त्यांची ताकद आहे. बॅकफुटला खूप चांगले खेळतात फ्रंटफुटला चांगले खेळतात आणि चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करत असताना. नक्कीच. आणि विनंती असेल जितकी ऑडियन्स उभे आहेत आपल्याला बसण्यासाठी जागा केली आहे कृपया करून आपण बसून घ्यायचंय. गिरीश कल्याण एक्सप्रेस आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रिले कॅच. अनबिलिव्हेबल कॅच.
ला खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक इथे झेल सुटला होता पण कव्हर केलंय. दोन क्षेत्ररक्षकांनी पकडलेला उत्तम प्रकारचा झेल. नवीन बॅटर दाखल झाला मैदानावरती. सुशील. काही पत्रकार मित्र इकडे डाव्या बाजूला बसलेले आहेत. ते या निखळ क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला उत्तम प्रकारची बॅटिंग मिड विकेटला खेळले. एक धाव एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 46 वरती. सुंदर खेळ नाना चोपारा. वेगवेगळ्या भागामधनं खरं तर इथे आता पत्रकार मित्र आलेले. मायानगरीमधून या ठिकाणी हे पत्रकार मित्र आणि त्यांचा खेळ. आकोटापदा चेंडू हवेत आहे पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आता कुठे या ठिकाणी ठेवायचा प्रश्न पडलाय कारण तो झेलच पकडत नाहीये. कुठे त्यांना थांबवायचा हा प्रश्न पडलेला आहे. कुठे त्यांना ठेवायचं आहे. क्षेत्ररक्षक कानमंत्र देतोय खरं परंतु त्याचा अजूनही काही फायदा झालेला नाही. तितकासा फायदा झालेला नाहीये. नंदू सबका बंधू पॉइंट वरती उभे आहेत. धावसंख्या एकूण आपण बघू शकता 47 धावा फलकावरती. नंदू यांनी जर कॅच पकडला तर वैभव परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुशील ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ऑन साइडला अतिशय दर्जेदार फटका मिड विकेटला पूल केलाय पण धाबा किती मिळणार आहेत. 2च धाबा मिळणार आहेत. 2 धाबाने धावसंख्या वाढते. चेतन हुकमाचा एका 5 षटकांचा सामना लालबाग प्रीमियर लीग 2025. अगदी वेगवेगळ्या भागामधून आलेले हे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया सुशीलनं अत्यंत सुंदर फटका खेळला. चेतन गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 49 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट ऑफ ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या हाताकडे गोलंदाजी केली जाते. आकोटापदा चेंडू पुन्हा एकदा नंदू 500 रुपये. वैभव परब यांच्याकडून 500 रुपये. नंदू अशा प्रकारे कॅच घेणार नाहीये जोपर्यंत बक्षीस लागत नाही. बक्षीस लागलं डीजे मास्टर थांबा. हा वैभव परब सरांनी जेव्हा 500 रुपयाचं पारितोषिक लावलं तेव्हाच त्यांनी कॅच पकडलाय. तोपर्यंत ते कॅच पकडतच नव्हते. नंदूने कॅच पकडलाय. सर आ गए ना 500. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल चेतन. नवीन बॅटर संदीप. फटका सुंदर क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनलाय. षटकार या ठिकाणी GW खामकर 6. GW खामकर 6. सुरेख फटका संदीपच्या बॅटमधनं मुलांच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. शानदार टायमिंग. पुढे चेंडू ऑन साइडला लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 56 वरती. मीडिया बी आणि मीडिया ए असा सामना 5 षटकांचा. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. या इनिंग मध्ये 2 चेंडू आहेत. राजू ऑन स्ट्राइक. चेतन टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे. ऑन साइडला स्क्वेअरिंगच्या दिशेने चेंडू येईल आणि या एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 57 वरती. मीडिया बी संघानं 57 धावा बनल्यात. यानंतर लीगचे 2 मॅच शिल्लक आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे तमाम प्रेक्षकांना विनंती आपण देखील निश्चितच हा बहारदार खेळ पाहण्याकरता इथे राहाल आमच्याबरोबर. त्याचबरोबर दोन्ही संघ सज्ज राहतील. एकूण 2 सामने जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. चेतन गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू आहे. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटच्या पटलावर आलेला फुलटॉस चेंडू. अंकित, सूरज
त्यानंतर चेतन नंदू पण जॉईन झालेत. किरीश पण सांगतोय बॅट्समनला की बाबा हा नो बॉल नाहीये आणि पंचाने सांगितलंय नो बॉल आहे. किरीशला खरं तर यानंतर बॅटिंग करायची आहे. टीमचा कर्णधार 5 षटकांचा सामना. गिरीश खरं तर येऊ मागतात परंतु ही दात तुम्हाला पंचाकडे मागायची. महत्वाचा सामना. राजू अत्यंत महत्वाची कळी. शानदार धावसंख्या 58. दमदार बॅटिंग केली राजूनं. फ्रीटचा इशारा सादिक राजापूरकर करत असताना. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्रीट. पत्रकार मित्रांनो बरोबर आहे ना. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीटचा इशारा. आणि लालबाग प्रीमियर लीग 2025 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्रीट. क्या बात आहे प्रशांत सर. राईट ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर खेळलेला आहे. बेनी हेलिकॉप्टर ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल आणि या एकेरीनं 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मीडिया बी संघानं उभारल्यात एकूण 60 धाबा. मीडिया ए संघासमोर 61 धावांचं आव्हान असणार आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा अद्भुत रंगतदार दुसरा डाव. तोपर्यंत आपण एक ब्रेक घेणार आहोत. टॉस का बॉस मध्ये जाणार आहोत. लीगचा पहिला सामना. रेश्मा मयेकर आपल्याबरोबर जॉईन होतात. टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. आणि सध्या आपण पाहू शकता की संपूर्ण लालबाग टेनिसमय झालेला आहे, क्रिकेटमय झालेला आहे. सो ऑफकोर्स इथे क्रिकेटर्स तर खेळतच आहेत, पण आपल्या सर्वांसाठी सुद्धा लकी ड्रॉ या वर्षीपासून आपण ठेवलेला आहे. सो लकी ड्रॉ मध्ये आज आहे मोबाईल आणि रेडमी हा मोबाईल आहे. जे कुपन्स आहेत थोड्याच वेळात तुमच्याजवळ येतील आणि आपण पाहणार आहोत कोणता तो लकी विनर असणार आहे. फर्स्ट लकी विनर सीझन 6 मधला, ज्याला भेटणार आहे मोबाईल फोन. येस, नेक्स्ट मॅच बिटवीन टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. आय रिक्वेस्ट बोथ द टीम कॅप्टन काइंडली कम फॉरवर्ड फॉर द टॉस. नेक्स्ट टॉस होणार आहे लीगचा पहिला टॉस. आपण पाहत आहोत सीझन 6 लालबाग प्रीमियर लीग. महत्वाचा सामना आहे. अगदी थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. लालबाग प्रीमियर लीग 2025 पर्व 6व आणि लीगमधला पहिला मॅच. जाऊया महाराष्ट्रातील भारतातील लोकप्रिय अँकर आपल्याबरोबर जोडल्या जातात रेश्मा मयेकर. धन्यवाद प्रशांत सर. मी विनंती करेन सन्माननीय सतीशजी खटकर यांना की त्यांनी आपल्यासोबत जॉईन व्हायचं आहे. लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आणि पहिल्या मॅचच्या टॉससाठी विनंती असेल सन्माननीय सतीशजी खटकर यांना आपल्यासोबत जॉईन व्हायचं. आणि सोबतच दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्यालाही विनंती असेल की आपणही आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघांना विनंती असेल, संघ मालक संघ कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. टेरिफिक चॅलेंजर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स.
टॉस कॉईन आपण पाहू शकता. गोल्ड कॉईन आहे. कॉईनच्या एका साईडला आहे हेड आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे टेल. एकदा टॉस कॉईन आपण सर्व प्रेक्षकांनाही दाखवूया. सो दिस इज द टॉस कॉईन ऑफ लालबाग प्रीमियर लीग सीझन 6. पाहू शकता गोल्ड कॉईन आहे ऑफकोर्स. सर, हु इज गोइंग टू कॉल? टेरिफिक चॅलेंजेसचा कॉल असणार आहे. हेड्स इज अ कॉल until the days. Thank you so much, sir. क्या बात आहे. रॉयल स्ट्रायकर्स फर्स्ट ऑफ ऑल सीझन 6 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वॉर्म वेलकम. काय सांगायचं आहे सीझन 6चा जो सीझन सुरू झालेला आहे त्याबद्दल? खूप एक्सायटेड आहे आणि प्रथम लालबाग प्रीमियर लीग कमिटीचं स्वागत करतो की एवढा आम्हाला मंच दिला आहे. तर सगळेच आम्ही खूप एक्सायटेड आणि आम्ही बॉलिंग करतो. Thank you so much. So ladies and gentlemen, news from the toss box. Royal Strikers won the toss and choose to field first. देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है. और चलते हैं अब ongoing मैच की तरफ. Over to you, Combox. शुक्रिया रेशमा. सिक्का उछला, रॉयल्स स्ट्राइकर के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई अब गेंदबाजी करेंगे और टेरिफिक को यहाँ करनी है बल्लेबाजी. गेंद के लिए गेंद को कवर क्षेत्र में खेला गया था और इस सिंगल के साथ खाता खुला. वैभव आणि जय ई सलामाची जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. सुरेख चेंडू ऑफ टाइमच्या थोडासा बाहेर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. व्यासपीठावरती आकर्षक ट्रॉफी आहे मीडियासाठी, विजेत्या संघासाठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. लालबाग प्रीमियर लीग 2025 6व्या क्रमांकाचा खेळ. यानंतर लीगमधला अतिशय महत्त्वाचा सामना टेरिफिक चॅलेंजर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स चे ऑन स्ट्राईक. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती उत्तम प्रकारचे क्षेत्ररक्षण ऑन साईडला झाले. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण केलेले आहेत. जय पवार पलटवार करणार का? मोठे फटके खेळणार का? अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशमाजी, हा जो सामना आहे त्या सामन्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी देखील आहे जी सध्या आपल्या व्यासपीठावरती आहे, डाईसवरती आहे. आणि या ट्रॉफीसाठी हे महत्त्वाचं बॅटल, महत्त्वपूर्ण सामना. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू गोलंदाज आनंदचा अष्टपैलू खेळ आहे सुरेख कामगिरी करत असताना. नक्कीच प्रशांत सर, हे लालबाग आहे आणि इथे प्रत्येकांसाठी काही ना काहीतरी आहे. मग ते एक्झिबिशन मॅच असो आणि हा पुढची JW खामकर. चौकार चौकार चौकार. TWJ खामकर मसालेबाज चौकार आलाय आणि मसालेदार चौकार आहे. अधिक कडकडीत मारलाय. नक्कीच. आणि ही जी व्यासपीठावरती आपण पाहू शकता जी ट्रॉफी आहे, गोल्डन लेडी आपण त्याला बोलू शकतो, त्या गोल्डन लेडीसाठी हा सामना इथे आपण पाहत आहोत. एक्झिबिशन मॅच जरी असली तरीही कोणत्या तरी एकाच टीमला ही गोल्डन लेडी भेटणार आहे. आणि मैदानावरती वैभव आणि जय पवार अत्यंत सुंदर बॅटिंग करत आहेत. अगदी गंभीरपणे क्रिकेट, बेसिक क्रिकेट, तंत्रशुद्ध बॅटिंग आतापर्यंत आपण दोन्ही संघाकडनं पाहिले. आणि जसं मी म्हणत होती प्रशांत सर की हे लालबाग आहे आणि ते प्रत्येकांसाठी काही ना काहीतरी आहे. सो जितकेही प्रेक्षक मंडळी आम्हाला सध्या ऐकतायत, आपल्यासाठी सुद्धा लकी ड्रॉ आहे. पहिले 500 कुपन्स आम्ही इथे वाटणार आहोत आणि जेव्हा आम्ही अनाऊन्स करू विनर ज्याला भेटणार आहे रेडमी मोबाईल, तो जर विनर इकडे नसेल तर लगेचच आम्ही दुसरा विनर इथे आमची चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी काढू. सो विदिन अ मिनिट, 1 मिनिटामध्ये त्या विनरला हजर राहायचे. हो, भन्नाट वेगाचा चेंडू बाउन्स झाला होता. बॅटची कड घेतोय आणि जिथे ती ट्रॉफी ठेवली ना अगदी तिकडेच गेलाय. मला ट्रॉफी हवी आणि त्यासाठी मला खेळायचं आहे, मैदानावरती लढायचं आहे सांगत असताना वैभव. राजेश गोलंदाजी मार्गवरती धावसंख्या 9 जिंकण्याकरता 61 धावांचं आव्हान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतो आहे लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत धरा. प्रकाश झोतामधली स्पर्धा, शानदार आयोजन, प्रेक्षकांची तुफान गर्दी. या षटकांचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पुढे सहस्त्र चेंडू ऑन साईडला खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे
आणि थोडंसं खराब चित्रक्षण झालंय. वैभवला दुसरी धाव घ्यायची पण तो जय पवारनं नकार दिलाय. मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, यहाँ से एक साझेदारी की जरूरत है. विकेट कीपर खड़े रहने के बाद फिर रन पर आने का प्रयास आप करते रहेंगे तो मैच में मजा आएगा. विकेट नहीं खोना चाह रहे. अत्यंत महत्वाचा सामना. धावफलकावरती एकूण धावा ज्या आहेत आता झालेल्या आहेत 9. 10 धावा धावफलकावरती. सूरज सावंत नवीन बॅटर वैभवच्या जागी. अफलातून झेल पकडलाय राजूनं. राजू बन गए जेंटलमॅन. आज राजूचा दिवस आहे असं वाटतंय. जय पवारची शिकार. टर्निपिक चॅलेंजर संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. रोहित माने आपल्याला विनंती आहे, आपण आयकॉन खेळाडू आहात, आपली लिस्ट अपडेट करायची आहे. आपण समालोचक कक्षामध्ये या. रोहित माने आपण समालोचक कक्षाकडे यायचे. वैभव परब यांच्याकडे पारितोषिक येतंय. चेतनसाठी पारितोषिक. दोघांपैकी कोणीही षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025. पुढे सस्तवच्चे ऑन साईडला खेळला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु डायरेक्ट हिट होऊ शकले नाही. त्यामुळे 1 धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 11 वरती. 61 धावांचं आव्हान आहे. एक मोठं आव्हान. सूरज ऑन स्ट्राईक. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. राजेश अफलातून कामगिरी करतोय. 50 वेगानं गोलंदाजी करत असताना आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी. आणि या विकेटवरती गोलंदाजांना मदत मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू चांगला बाउन्स होतोय. उसळी घेतोय. वेगी भन्नाट आहे राजेशचा. आकुटामध्ये चेंडू हुक केलाय. सूरजला खरं तर धावांची हुक लागले आणि त्यासाठी त्याने हुकचा फटका केलाय. पण इथे धावा कुठे मिळतील? व्ही मध्ये खेळल्यानंतर. तुम्हाला जिंकायचं असेल तर व्ही मध्ये सरळ बॅटनं खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. कक्षाकडे यायचे. रोहित माने. मंदा या ठिकाणी चेंडू ऑन साईडला खेळलाय. फुल्लीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं चेतन आणि सूरज खेळत आहेत. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला तर या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये मीडिया बी संघानं सुरेख कामगिरी केली. मंदार फुल टच चेंडू टाकलाय परंतु बॅट्समन सूरज त्याचा जास्त फायदा घेत नाहीये आणि मिड विकेटमध्ये सर्कलमध्ये या ठिकाणी चेंडू थांबवलाय. प्रशांत सर, मंदार सध्या त्याच्या नावाप्रमाणे खेळ खेळताना आपण पाहतोय. निश्चितच दमदार कामगिरी मंदारची आतापर्यंत झाली. धावा फारशा आलेल्या नाहीये. मॅडम तुम्ही भरपूर कौतुक केलं. त्याने आपणभर टाकण्याचा प्रयत्न केला. तो आपणभर चांगला फुटला नाहीये. चेंडू मिड विकेटला गेलाय. कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हणतात. व्ही करमरकर सर नेहमी म्हणायचे की आपणभर तुमचा चांगला फुटला पाहिजे. ब्रिज वरती जे आमचे प्रेक्षक आम्हाला बघतायत, जर आपल्याला बॉल भेटला असेल तर टाका. थँक्यू गाईज, थँक्यू. ही मुंबई आहे. Yes. आणि मुंबईत क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाचा अगदी हृदयाच्या कोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे जीव असतो, तो म्हणजे क्रिकेट. इथे चेंडू खेळलाय मिडॉनमध्ये. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यामध्ये फारसे यश मिळत नाहीये. धावसंख्या आता धावफलकावरती 19 धावा आहेत. 14 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 14 चेंडू 42. ओहो, सुरेख चेंडू आहे. मंदार या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा छावा.
खरं तर तो प्रतिस्पर्धी संघाला देत नाही धावा. धावा थांबवल्या, धावा रोखल्या, तिखट मारा करतोय मंदार आणि त्यामुळे अपोनंट संघाची अवस्था बिकट झालेली आहे. मंदार नक्कीच. आणि जसं आपण म्हटलं की एक धाव इथे भेटलेली आहे. स्कोरवरती स्कोर झालेला आहे 20 रन्स. आणि जसं मी म्हटलं की हे मुंबई आहे, हे लालबाग आहे, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठे ना कुठे क्रिकेट असतो. आणि आपण पाहू शकता ही जी ब्रिज आहे, हा लालबागचा जो ब्रिज आहे, लिटरली लोक तिथे थांबून ही लीग बघतात दरवर्षी. सर दरवर्षी आपण बघतो रात्रीचे 11-12 किती वाजले असतील तरी लोक गाड्या आपली 4 व्हीलर 2 व्हीलर थांबून तिथून ही मॅचचा आनंद घेत असतात. तर सगळे जितके प्रेक्षक आम्हाला बघतायत जरा एकदा हात दाखवा आणि हाय करा आम्हाला सगळ्यांना. क्या बात आहे. हे प्रेक्षक आहेत, स्माइल आहे, फॅमिली स्वागत आहे, स्वागत आहे फॅमिली. आपले. जसं आपण या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला येतो ना, आपल्या पूर्ण फॅमिलीचं, तशा पद्धतीनं या गाडीवरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी ब्रेक लावलाय आणि त्यांना इथे क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा म्हणून ते थांबलेले आहेत. तुमचं स्वागत आहे. कॅमेरामॅनने लगेच रिप्लाय द्या ना. नेक्स्ट बॉलर आहे मीडिया बी संघानं रेश्मा मॅडम अत्यंत चांगली कामगिरी केली, जबरदस्त बॅटिंग केली आनंद आणि राजूनं. पण दुसऱ्या बाजूला मीडिया एचा संघ इथे हाराखरी करतोय. फारशी चांगली कामगिरी ते आतापर्यंत करू शकले नाही आहेत आणि या मॅचमध्ये आतापर्यंत मोठे फटके आले नाही आहेत. रोशन गोलंदाजी मार्कवरती. वेदांत. टप्पानंतर खाली राहणारा चेंडू आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो चांगला झाला नाही. थ्रो थोडासा चांगला झाला असतं तर निश्चितच इथे रनआउटची संधी होती. 61 धावांचा पाठलाग आहे. मीडिया बी संघानं दमदार कामगिरी केली आहे, परंतु मीडिया बी आणि मीडिया ए असा जो सामना आहे यामध्ये मीडिया एचा संघ बॅटिंग करत असताना तितकीशी आश्वासक बॅटिंग ते अजूनही करू शकलेले नाहीये. कोणत्या टप्प्याचा चेंडू आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी, पाईकचा इशारा. डिग्री क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या एकूण आपण 9 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता सामना जिंकणे. 9 चेंडू 38. मोठे फटके आवश्यक आहेत चेतनसाठी, संघासाठी. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, वाईट बॉलचा इशारा. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती क्रिकेटचा खेळ दर्जेदार आपण या ठिकाणी पाहतोय. लालबाग प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वाचा खेळ. अटीतटीचे सामने यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहेत. 2 मातबर संघ मैदानावरती असतील. टेरिफिक चॅलेंजर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स. ओ सुरेख चेंडू आहे. राजूची कामगिरी अफलातून आहे, लक्षवेधी आहे. फलंदाज चेतन बा. एकदा राजूची कामगिरी आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या राजूसाठी.
विचार केला तर चेंडू शिल्लक अजूनही 3 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 31. 3 balls 31 runs. 3 बॉल 31 रनची आवश्यकता. काय होणार आणि लगा 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 डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. अपेक्षा या ठिकाणी सगळ्यांच्या आहेत की मोठे फटके यावेत, त्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. राईट ओव्हर द विकेट. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. मिस्टर एक्स्ट्रा येत आहेत, परंतु मोठे फटके अत्यंत महत्वाचे आहेत. आज पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग झाली आक्रमक, तशा पद्धतीने बॅटिंग व्हायला पाहिजे होती मीडिया ए संघाकडनं, मात्र ती अपेक्षा थोडीशी फोल्ड ठरली. नक्कीच. आणि मीडिया बी ने जेव्हा जेव्हा ते हरले होते तेव्हाही ते म्हणाले की आम्ही जिंकलो असतं तरी आम्ही बॅटिंगच घेतली असती तर आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला भेटले. 2 चेंडू अजूनही या ठिकाणी 28 धावांची आवश्यकता. मीडिया बी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. मीडिया ए संघ अपेक्षा फार मोठ्या होत्या. तुम्ही मग कॅमेरे मागे असाल किंवा कॅमेऱ्या पुढे, अपेक्षा तुमच्याकडे प्रचंड असतात किंवा मैदानात असाल, अपेक्षा असतातच, घरात पण असतात. सुरेख गोलंदाजी, अत्यंत दर्जेदार कामगिरी केली गोलंदाजांनी. मीडिया बीचा संघ या स्पर्धेमध्ये या पहिल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये भाव घेऊन जातोय. 1 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गिरीश हवे चेंडू, राजू चेंडूच्या खाली की गोलंदाज पाहूया. ओ सोडला झेल, जॉन्टीनं झेल सोडलाय. गिरगावच्या जॉन्टीनं झेल सोडला, पण सामना जिंकलाय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानामध्ये विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा निश्चय करून मैदानावरती मीडियाचा संघ, मीडिया बी संघ उतरला. ते आले, त्यांनी पाहिले, ते लढले, ते जिंकले. अभिनंदन.